मुंबई जागेची अदलाबदल होणार का हा प्रश्न समोर आलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसऐवजी उत्तर मुंबई शिवसेना लढवणार, तर उत्तर मुंबई जागा लढवण्यास काँग्रेस फारशी उत्सुक नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। आताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। उत्तर मुंबई जागा काँग्रेसऐवजी उबाटा गट लढवण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत चाचपणी सुरू झालेली आहे। तर उत्तर मुंबईमधून उबाटा गटाकडून विनोद घोसाळकर यांना लोकसभेचं तिकीट द्यायचं का याबाबत चाचपणी सुरू झाली आहे। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसेकडनं। प्रणाली, उत्तर मुंबई काँग्रेस लढवणार असताना आता उबाटा गटाकडे हा मतदारसंघ जाण्याचं बोललं जात आहे। विनोद घोसाळकरांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, त्यांच्या नावाची चर्चा आहे, काय अपडेट्स? उत्तर मुंबई हा जो मतदारसंघ आहे हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। कारण गेले काही टर्म्स या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोपाळ शेट्टी यांचा विजय होत राहिलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी काँग्रेस यावेळेला निवडणूक लढवण्यास फारशी इच्छुक दिसून येत नाही, कारण हा भाजपचा बालेकिल्ला आहे। परंतु यावेळेला जागा सुद्धा बदलली जाण्याची शक्यता, म्हणजे गोपाळ शेट्टीऐवजी दुसरा कुठला उमेदवार या ठिकाणी दिला जाऊ शकतो। असं असलं तरी काँग्रेसनं नापसंती दाखवली या जागेसाठी। या उलट काँग्रेसला उत्तर पश्चिम ही जागा हवी आहे। ज्या मतदारसंघासाठी संजय निरुपम यांची मागणी आहे की हा मतदारसंघ त्यांना दिला जावा, त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं या मतदारसंघामध्ये काय होतं ते बघायला पाहिजे। जागांची अदलाबदली जी आहे ती व्हावी अशी काँग्रेसची मागणी आहे, परंतु या मागणीला शिवसेना कसा प्रतिसाद देते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चाचपणी सुरू केलेली आहे की उत्तर मुंबईमधून जर कोणाला तिकीट द्यायचं झालं तर ते कोणाला देता येईल। या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विनोद घोसाळकर हे बरेच वर्ष यांनी या भागातून नेतृत्व केलेलं आहे। अगदी नगरसेवकापासून आमदारापर्यंत त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचे या ठिकाणी वर्णी लागू शकते जर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने स्वतःकडे घेतली आणि अदलाबदल मान्य केली तर त्या ठिकाणून विनोद घोसाळकर यांना ही जागा दिली जाऊ शकते का या दृष्टीनं चाचपणी सुरू झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी।